नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप आय हॉस्पिटल। या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात एका गोष्टीविषयी सांगणार आहे की मी नुकताच मला काही लोकांनी व्हॉट्सॲप व्हिडिओ पण फॉरवर्ड केले किंवा सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हिडिओ दाखवला जातो की मोतीबिंदूच्या उपचारांसाठी आता काही आयुर्वेदिक औषधं किंवा ड्रॉप्स उपलब्ध आहेत आणि त्यामुळे हा मोतीबिंदू बरा होऊ शकतो। मी लहानपणापासून अशा गोष्टी ऐकत आलोय। सांगलीच्या जवळ सुद्धा एक गाव होतं जिथं एक माणूस सांगायचा की हे ड्रॉप घातल्यावर डोळ्याचे सगळे आजार बरे होतात वगैरे। तर अशा प्रकारच्या न्यूज बऱ्याचदा येत असतात मीडियामध्ये, परंतु या सगळ्याला शास्त्रीय तथ्य किंवा पुरावे काहीच नसतात। मोतीबिंदू होणं ही बेसिकली एजिंग प्रोसेस, म्हणजे ज्याला आपण परत्वे जे डोळ्यामध्ये बदल होतात त्यातला एक भाग आहे, ज्याच्यामध्ये आपली जी नैसर्गिक लेन्स आहे ती धुरकट होत जाते। आणि हा मोतीबिंदू एकदा व्हायला लागला की तो थांबवणं किंवा तो रिव्हर्स करणं आत्तापर्यंत तरी शास्त्राद्वारे जमलेलं नाही। याविषयी अर्थात प्रयत्न चालू आहेत आणि मी अशीच आशा करेन की भविष्यामध्ये अशा प्रकारची औषधं उपलब्ध व्हावीत जेणेकरून हा मोतीबिंदू ठीक होईल बिना ऑपरेशनचा। परंतु सध्या तरी आत्ताच्या घडीला असं कुठलंही औषध उपलब्ध नाही आहे आणि म्हणूनच माझ्या नातेवाईकांचं सुद्धा मी आता मोतीबिंदूचा जो उपचार आहे तो ऑपरेशनद्वारेच करतो आणि त्यानंच आपल्याला चांगली दृष्टी देता येते। ह्या ड्रॉप्सचा काही साईड इफेक्ट आहेत का, म्हणजे कुणी विचारेल की आम्ही प्रयत्न करून बघतो हे ड्रॉप्सचे, परंतु एक लक्षात घ्या की हे ड्रॉप्स जे अशा प्रकारचे क्लेम करतात की त्याच्यामुळे मोतीबिंदू बरा होतो किंवा इतर बरेच आजार बरे होतात, तर लक्षात घ्या की हे एका पद्धतीनं खोटं बोलत असतात आणि त्यामुळे त्याला कुठली एक स्टँडर्ड्स नसतात। त्यामुळे अशा ड्रॉप्स घातल्यामुळे तुमच्या डोळ्याचं नुकसान सुद्धा होऊ शकतं, कारण ते कुठल्याही शास्त्रीय पुराव्यावर किंवा तथ्यावर आधारित नसतात। त्यामुळे अशा प्रकारचे ड्रॉप्स वापरून किंवा औषधं वापरून तुम्ही स्वतःचं नुकसान पण करून घेऊ शकाल। त्यामुळे माझी अशी विनंती आहे की अशा प्रकारच्या व्हॉट्सॲप फॉरवर्ड्सवर किंवा व्हिडिओजवर तुम्ही लक्ष देऊ नका। जर हे शास्त्रीयदृष्ट्या प्रूफ झालं आणि आपल्या समोर आलं तर अर्थातच सगळेच डॉक्टर्स, सगळेच जे फार्मा कंपनीज आहेत ते तुमच्या समोर याचे पुरावे सादर करतील आणि तो उपलब्ध होईल। आणि हा सध्या तरी उपलब्ध नाही आहे, ज्यावेळी तो उपलब्ध होईल त्यावेळी आम्ही जरूर तुम्हाला याविषयीची माहिती देऊ। धन्यवाद।